नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या बाजारात तुरी म्हणतात तशी परिस्थिती आहे. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका यांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका, नगर परिषदा या छोट्या छोट्या शहरांच्या निवडणुका व्हायच्या होत्या आणि त्याप्रमाणे 288 नगरपालिका, नगर परिषदांच्या साठीचं मतदान हे मला वाटतं 2 डिसेंबरला झालेलं आहे. पण त्याच्यात काही गडबडी निघाल्या आणि काहीतरी 20-25 नगरपालिकांचं मतदान हे परत घ्यायचं ठरलंय आणि मग त्या मतदानावर प्रभाव पडू नये म्हणून आधी झालेल्या म्हणजे 2 तारीखला झालेल्या सगळ्याच्या सगळ्या ज्या नगरपालिकांच्या मतदान आहे त्याची मोजणी कोर्टाने रोखून धरलेली आहे, हायकोर्टाने रोखून धरलेली आहे आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलंय आणि त्यामुळे या परत जिथे रिपीट किंवा पुढे ढकललेलं मतदान व्हायचंय ते मतदान झाल्यानंतर 21 डिसेंबरला एकत्रित सगळ्यांचं मतमोजणी होणार आहे. मुद्दा इतकाच आहे की त्यानंतर हे निकाल पटकन लागले असते तर बऱ्याच ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये थोड्याफार स्पष्ट झाल्या असत्या. कारण या निवडणुका या स्थानिक पातळीवरच्या आहेत, या नेत्यांच्या किंवा पक्षाच्या असण्यापेक्षा या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत आणि म्हणून त्यामध्ये नेत्यांच्या भूमिका किंवा नेत्यांचे दावे प्रतिदावे आणि नेत्यांची प्रतिष्ठा यापेक्षाही स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना, आकांक्षा याला प्राधान्य असलं पाहिजे, हीच भूमिका जवळजवळ सगळ्या पक्षांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात जे राजकारण महायुती आणि महाविकास आघाडी या 2 गटामध्ये विभागलं गेलेलं आहे त्याला सुद्धा या 288 नगरपालिका वगैरे निवडणुकांमध्ये छेद मिळाला. कारण अनेक ठिकाणी आपण बघितलं की महायुतीतला एखादा पक्ष आणि महाविकास आघाडीतले 2 पक्ष मिळून एक नवीन आघाडी त्या त्या शहरापुरती तयार झाली. महाविकास आघाडीतला एक पक्ष आणि महायुतीतले 2 पक्ष एकत्र येऊन तिसरीच आघाडी कुठेतरी तयार झाली. अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या सत्तेत बसलेले आणि महाराष्ट्राच्या सत्तेविरोधात बसलेले जे पक्ष आहेत त्यातले 3 इकडचे आणि 3 तिकडचे पक्ष असे आहेत की त्यांच्या वेगवेगळ्या शहरामध्ये अगदी महायुतीतल्या 2 पक्षात तावातावाने भांडणं, आरोप प्रत्यारोप चालू आहेत, तर दुसरीकडे कुठे महाविकास आघाडीतलेच पक्ष 2 पक्ष एकमेकाविरुद्ध दंड ठोकून उभे राहिलेले आपल्याला बघायला मिळतात. प्रामुख्याने या सगळ्या नगरपालिका, नगर परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला इतकी मरगळ आलेली होती की त्यांचं राज्यव्यापी म्हणता येईल असा कुठलाही नेता या 288 ठिकाणच्या नगरपालिका, नगर परिषद निवडणुकांमध्ये प्रचारासाठी फिरकले सुद्धा नाही. किंबहुना तिथे आघाड्या व्हाव्यात, जागा वाटो व्हावं यामध्ये सुद्धा कुठल्याही 6 प्रमुख पक्षांच्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही प्रमुख नेत्यांनी, शरद पवारांनी असेल, उद्धव ठाकरे असतील किंवा तुमचे काँग्रेस पक्ष असेल, यांनी नाक खुपसलेलं दिसलं नाही. स्थानिक पातळीवर एकमेकात लढा मरा, जे काय करायचं ते करा असं म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. पण महायुतीमध्ये परिस्थिती तशी नव्हती. कणकवली सारख्या एका नगरपालिका निवडणुकीमध्ये 2 वेगवेगळ्या पक्षात असलेले पण एकाच महायुतीत असलेले नारायण राणे यांचे 2 सुपुत्र एकामेकाच्या विरुद्ध दंड ठोकून उभे राहिले. शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही कणकवलीच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्र आलेले आहेत. किती विचित्र गोष्ट आहे. आणि मग ही भांडणं रंगवण्यात मराठी पत्रकारिता आणि मराठी मीडिया अक्षरशः रममाण होऊन गेला. आणि मग
तेच थोडंसं कुठे त्या शहाजी बापूंच्या सांगोला मतदारसंघ असेल किंवा आणखीन कुठे कुठे दिसलेलं आहे, रायगडमध्ये दिसलंय, पुण्याच्या, साताऱ्याच्या, कोल्हापूरच्या, कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यातल्या कुठल्या ना कुठल्या शहरामध्ये एकमेकांविरुद्ध उरावर बसलेले युतीतले किंवा महाविकास आघाडीतले पक्ष आपल्याला दिसलेले आहेत. पण मित्रांनो, ही भांडणं किती खरी आहेत? प्रामुख्याने महाविकास आघाडीतल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी इकडे पाठ फिरवल्यामुळे त्यांच्या स्थानिक पातळीवरच्या, जिल्हा तालुका पातळीवरच्या भांडणामध्ये फारसं राजकारण पत्रकारांना दिसलं नाही. पण महायुतीतले पक्ष म्हणजे त्यातही परत शिवसेना शिंदेची आणि भाजप यांच्यातल्या भांडणांनी सगळा माध्यमांचा स्पेस अवकाश व्यापून टाकला. आणि आता यातून लवकरच शिंदे आणि फडणवीस यांच्यातलं वितुष्ट इतकं विकोपाला जाईल की लवकरच हे सरकार गडगडून पडेल अशा प्रकारची वर्णनं केली जात आहेत. तसा निष्कर्ष काढला जात नाहीये. आणि म्हणून मला हा विषय घ्यावासा वाटला की नगरपालिका, नगर परिषदा किंवा त्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषदा, तालुका पंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने सत्ताधारी किंवा विरोधी, युती आणि आघाडी ही जी गठबंधन आहेत, यामध्ये दिसणारी जी भांडणं आहेत ही कितपत खरी आहेत आणि कितपत खोटी आहेत याचं थोडं विवेचन केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी दोन आधार मी तुम्हाला सांगेन. दोन आधार आहेत. एक म्हणजे 3-4 महिन्यापूर्वी या निवडणुकांचे वेध लागले किंवा सुप्रीम कोर्टाने जेव्हा 31 जानेवारी 2026 यापूर्वी सगळ्याच्या सगळ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका उरकल्या गेल्या पाहिजेत आणि तिथे जी सत्ता प्रशासकांच्या ताब्यात आहे ती जाऊन तिथे लोकशाही पद्धतीचं व्यवस्थापन, प्रबंधन आलं पाहिजे असा फतवा काढला. त्यानंतर जेव्हा या निवडणुकांची गजबज सुरू झाली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महायुतीचे मुख्यमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक व्यापक विधान केलं होतं, ज्याची गांभीर्याने दखल फारशी कोणी घेतली गेली नाही माध्यमांकडून. आणि ते असं होतं की कदाचित ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती किंवा युतीतलेही पक्ष एकमेकाविरुद्ध लढताना दिसतील. पण ह्यात कार्यकर्त्यांना भवितव्य ठरवायचं असल्यामुळे कार्यकर्त्यांना अधिक वाव द्यायला लागेल. त्यामुळे एकमेकाविरुद्ध लढलो तरी जिव्हारी लागेल असं काही बोलायचं करायचं नाही. कारण निकालानंतर आपल्याला सत्तेत एकत्र यायचं आहे हा एक प्रकारचा गुरुमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या सगळ्याच्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना दिलेला होता. तो जर लक्षात घेतला तर मग पहिलं प्रश्नचिन्ह लागतं की आज जी जवळजवळ 25-30 नगरपालिका, महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा आणि जिल्हा ठिकाणी चाललेली भांडणं आहेत आणि ज्यावरून बातम्या रंगवण्यात पत्रकार रमलेले आहेत, ती भांडणं खरोखरच किती खरी आहेत आणि किती खोटी आहेत याचा विचार करणं आवश्यक आहे. एक साधं उदाहरण, नारायण राणे यांचीच 2 मुलं म्हणजे नितेश राणे हा भारतीय जनता पक्षात आहे आणि अगदी फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री सुद्धा आहे. तर दुसरा निलेश राणे हा नारायण राणेंचा पुत्र पित्याच्याच भारतीय जनता पक्षामध्ये आहे. पण सॉरी शिवसेनेमध्ये आहे, महायुतीच्या शिवसेना ह्या पक्षामध्ये, एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये आहे. पण कणकवली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जी तिथे गटबाजी तटबाजी झाली त्यामध्ये शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आले. त्यामुळे ज्यांनी गेली जवळजवळ 20 वर्ष कणकवली आणि सिंधुदुर्गच्या राजकारणामध्ये उभा दावा मांडला होता नारायण राणेंची, ते वैभव नाईक जे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आहेत आणि ज्यांनी निलेश राणे यांचा
यांना विजय मिळाला आणि वैभव नाईक पराभूत झाले. अशा ठिकाणच्या निवडणुकीमध्ये वैभव नाईक आणि निलेश राणे एकत्र आलेले आहेत. त्याखेरीज पूर्वापार शिवसेनेत असलेले पण नंतरच्या काळात राणेंपासून दुरावलेले राजन तेली हे सुद्धा भाजपच्या गोटात आले किंवा निलेश आणि हे सगळं नारायण राणे हा जो फेनोमिना गेला 30 वर्ष सिंधुदुर्गच्या राजकारणात उभा राहिला, त्यातलेच पुढचे मागचे लोक आहेत हे सगळे. आणि हेच आज भाजपच्या किंवा शिंदे गटाच्या किंवा उद्धव ठाकरे गटाच्या निमित्ताने एकमेकाच्या उरावर बसताना दिसत आहेत. हे सगळे मूलतः नारायण राणे यांच्याच गोतावळ्यातले. राजन तेली हे नारायण राणे यांचे इतके विश्वासू होते की अखंड शिवसेना बाळासाहेबांची असताना आणि नारायण राणे अगदी शिवसेनेचे मंत्री असताना, मुख्यमंत्री असताना राजन तेली हे माझ्या आठवणीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि नारायण राणेंचे विश्वासू म्हणून होते. तेव्हा अशी जी भांडणं आपल्याला दिसत आहेत किंवा दाखवली जात आहेत, ही कितपत खरी आहेत याविषयी मी साशंक आहे. कारण खरोखर इतकी भांडणं इतकी गंभीर असती तर त्याची दखल शिंदे, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांना घ्यावीच लागली असती. कारण ते लोक, हे 3 नेते हे राज्यातलं एक आघाडी सरकार चालवत आहेत आणि मी ज्या दिवशी बोलतोय त्या दिवशीच या सरकारला शपथविधी होऊन 1 वर्ष पूर्ण होते. आणि अशी थोडीफार घुसपट झालेली आहे, आधीपासून झालेली आहे. महाडचे भरत शेठ गोगावले आणि रायगड मधल्या दुसऱ्या मंत्री सुनील तटकरेंची कन्या यांच्यामधून विस्तव जात नाही. रायगड जिल्ह्यामध्ये युतीमधलेच अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या दोघांमधून विस्तव जात नाही, एवढी कमालीची विकोपाला गेलेली भांडणं आहेत. पण त्याचा परिणाम राज्याच्या कारभारावर आणि राज्याच्या सरकारवर होताना एकदाही दिसलेला नाही. गेल्या विधानसभा निवडणुका होण्याच्या आधीपासून भरत शेठ गोगावले यांचं मंत्रीपद हुकलं होतं आणि तटकरेंच्या कन्येला आधी मंत्रीपद मिळालं होतं. तेव्हापासून ही भांडणं चालू आहेत. तरीही लोकसभा विधानसभा निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवल्या गेल्या, जिंकल्या गेल्या आणि आज दोघेही मंत्रिमंडळात आहेत. आता त्यांच्या नगरपालिकांवरून भांडणं चालू आहे, पालकमंत्री पदावरून भांडणं होती. पण त्याचा गेल्या 2.5-3 वर्षामध्ये राज्याच्या सरकारवर आणि सरकार म्हणून युतीच्या राजकारणावर जर कुठलाही विपरीत परिणाम झालेला नसेल तर मग ही भांडणं किती गंभीरपणे घ्यायची हे पत्रकारांनी जरा शांत डोक्याने ठरवलं पाहिजे. सुतावरून स्वर्ग गाठणं अशी एक उक्ती आपल्या मराठी भाषेमध्ये आहे. आजकालचे पत्रकार सुतावरून स्वर्ग गाठतात. आणि मग आता यांचं भांडण झालं, शिंदेची कोंडी सुरू आहे, शिंदेचे 2 मंत्री कसे रडारवर आहेत. अरे ज्या वेळेला तुमचे धनंजय मुंडे यांना अक्षरशः टार्गेट करण्यात आलं, भारतीय जनता पक्षाच्या सुरेश धस यांच्याकडून टार्गेट करण्यात आलं, त्यानंतरही जर अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात विकोपाचं वितुष्ट आलं नाही आणि अखेरीस परिस्थिती अशी आली की धनंजय मुंडेंना आपल्या मंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवावं लागलं होतं. मुंडे गेल्यामुळे जी रिकामी झाली जागा ती भुजबळाला मिळाली. पण त्यातून युतीला कुठचाही तडा गेला नव्हता. जरांगे पाटलांनी गेल्या गणेशोत्सवामध्ये अक्षरशः धुडगूस घातला, हैरोस घातला. पण म्हणून युती टळमळली नाही. माध्यमामध्ये रसभरीत वर्णन येत होती. अगदी भूकंप झाले, हादरे झाले, सुनामी आली, ह्या सगळ्या गोष्टीतून महायुती अगदी धडधाकट राहिलेली आहे. सरकार डळमळीत झालं नाही की सरकारला धक्का सुद्धा लागला नाही.
सगळ्या सुनाम्या आणि भूकंप अंगावरून घेऊन जी महायुती आपल्या सगळ्या पाठिंब्यासकट धडधाकट आहे आणि परत नगरपालिका निवडणुकीला तितक्याच उत्साहामध्ये एकमेकाविरुद्ध भांडत सामोरं जात आहे आणि या भांडणाचा फायदा उठवण्याची इच्छा सुद्धा विरोधकांनी गमावलेली असेल. गंमत अशी असते की अशी जेव्हा सत्ताधारी घोटात भांडणं होतात तेव्हा जे काय थोडस भोग पडलेलं असतं त्याच्यात बोट घालून त्याचा खिंडार करणं, भगदाड पाडणं, याला राजकारण म्हणतात. ते करण्याची इच्छा सुद्धा उद्धव ठाकरे, पवार किंवा काँग्रेसला होत नसेल तर सरकारला धक्का बसणार तो कुठून बसणार. पत्रकार म्हणून आणि राजकीय विश्लेषण करताना या सगळ्या गोष्टीचा, परिस्थितीचा विचार करावा लागतो. तो विचार न करता जी काय स्थानिक पातळीवर भांडणं असतात, झालं काल कडाकडा रात्री किती त्या घरातून आवाज येत होते, आज सकाळी उठून ते लगेच डायव्होर्स घ्यायला कोर्टातच गेले असणार, या निष्कर्षाप्रत आपण येतो. आणि सकाळी बघतो तर काय असतं, नवरा कामावर जायला निघतो आणि बायको लाजत मुरडत त्याला काय तो टिफिन देते आणि संध्याकाळी येताना गजरा घेऊन या वगैरे सांगते. हे जे आपण आपल्या शेजारच्या बाजारच्या गोष्टी बघतो त्यापेक्षा राजकारण वेगळं नसतं. तात्पुरती भांडणं असतात, भांडणं रंगवली जातात, पण म्हणून संसार इतक्या झटपट मोडला जात नाही. संसार मोडणं जे असतं त्यासाठी तुम्हाला शिंदे कसे फुटले हे बघावं लागतं. उद्धव ठाकरे जर आपल्याच पक्षातल्या आमदारांची मुख्यमंत्री झाल्यानंतर चांगलं वागले असते, त्या प्रत्येकाला सुस्कारत राहिले असते, त्यांच्या गरजा अपेक्षा याकडे डोळसपणे बघत राहिले असते आणि प्रतिसाद देत राहिले असते तर असे लोक एकनाथ शिंदेच्या भोवती गोळा झाले नसते आणि अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर विसंबून थेट सुरत आणि गुवाहाटीपर्यंत गेले नसते. सरकार पडण्यासाठी ही जी भांडणं असते, धुसफूस असते, ती भुसफूस ओळखून त्याचा फायदा उठवण्याची क्षमता विरोधी पक्षात असावी लागते. मुद्दाम आठवण करून देतो, ज्या वेळेला 2022 मध्ये विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुका व्हायच्या होत्या, ज्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे आमदार मतदान करणार होते, तेव्हा एक जादा उमेदवार विधान परिषदेला आणि राज्यसभेला उभा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एक वक्तव्य केलं होतं. त्याची या असल्या विश्लेषकांनी अजिबात दखल गंभीरपणे घेतली नव्हती. उघडपणे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आम्ही मत आमच्याकडे कमी आहेत, आमच्याकडे आमदार कमी आहेत, पण आम्ही एक एक उमेदवार दोन्हीकडे जास्त टाकलाय, कारण महाविकास आघाडी सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये कमालीची नाराजी आहे आणि महाविकास आघाडीच्याच आमदारांना आपापल्या पक्षाला आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना धडा शिकवायचा आहे. थोडक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करायचं आहे आणि त्यासाठी त्या महाविकास आघाडीच्या नाराज आमदारांच्या आग्रहाखातर आपण एक एक जादा उमेदवार उभा केलाय, हे देवेंद्र फडणवीसांनी उघडपणे सांगितलं होतं. पण तरी सुद्धा त्यामध्ये गंभीर लक्ष घालण्याची उद्धव ठाकरेंना, शरद पवारांना गरज वाटली नाही आणि बघता बघता 10 दिवसामध्ये महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे सरकार गडगडत जमिनीवर येऊन पडलं. तेव्हा भांडाभांडी होत असताना नेते एकमेकांशी कसं वागतायत, वक्तव्य कसं करतायत, त्यातून सिग्नल कुठले येतात हे बघावे लागतात. इथे पण एवढी कडाक्याची भांडणं चालू आहेत, पण फडणवीस म्हणतात निकालानंतर एकत्र यायचे आणि एकनाथ शिंदे म्हणतात की निकाल लागल्यानंतर बघा सगळीकडे महायुतीलाच सर्वाधिक जागा बहुमत मिळालेलं असेल, याचा अर्थच भांडणं होतील, पण सत्तेत प्रत्येक ठिकाणी महायुती बसावी असंच राजकारण आम्ही खेळतोय. तेव्हा किती खोटी भांडणं आहेत आणि किती खरी आहेत
हे प्रत्येकाने आपापलं ठरवा. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.